श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग. तर मी आता करून घेत आहे देवपूजा आणि मी रांगोळी पण छोटीच काढलेली आहे. तर श्री स्वामी समर्थ अशी रांगोळी काढलेली आहे आणि इकडे परत मी बाहेर पण रांगोळी काढायला घेतलेली आहे. रांगोळी काढायला घेतली, पण मी आहे ना छोटीच रांगोळी काढली आणि त्यातली त्यात आहे ना लहान मुलींसारखी आली, असं माझे आहो म्हणत होते. आणि खरंच मी काय छान अशी डिझाइन नाही काढलेली आणि मला ते खूप वेळ चिडत होते, की "तू रांगोळी सगळ्यात भारी काढलीस" म्हणून. मग तर अजूनच चिडत होते मी. मी म्हटलं, "असू द्या ना, मला कामाची घाई आहे सकाळी-सकाळी." इकडे मी नेल पेंट लावून घेतली, कारण की त्याच घाईमध्ये माझी दुसरी घाई नेल पेंट लावून घ्यायची. आणि एका हातावर मेहंदी काढली होती, एका हातावर नव्हती काढलेली. आभाळ पण आलंय बरं का असं. आभाळ तर कधी आले, कालपासून येते. काल थोडा पाऊस झाला. आभाळ आलंय म्हणून स्वयंपाक चालू आहे लवकर पटापटा. स्वयंपाक नाही, आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेचा स्वयंपाक चालू आहे, कळलं का? तेच तर मग लवकर चालू आहे ना, बरं झालं. म्हणजे आज लवकर जेवायला भेटणार. रोज काय उशिरा भेटतं? नाही लवकर भेटतं, लवकर उद्या रोज. पण हा सण आहे ना वावसायचा. वावसायचा नाही काय? वावसाचं नाही, वडाची पूजा वा. करायची आज. मी वावसायचंच म्हणतोय. वावसाय संक्रांतीला असतं ना. हं. हां. चला. मोका रेडी आणायची वडाला. मग करवेडे नाही हाणायचे. मग हाच नवरा सात जन्म मलाच मिळो याच्यासाठी येडे हाणायचे. अरे वा वा वा. त्यामुळे दोराला मोठा आणून ठेवलाय. दोराला मोठा आणून ठेवलाय. मग चपाती लय फास्ट चालू होतं आज. पटापट पटापट. लय मोठा लय काढाय. मग लवकर होतील ना, नाही तर मग ते छोट्या पोलपाटा होत नाहीत लवकर. हा ना. इकडे दूध तापलंय आणि इकडे आज नाही गेलं बरं का हो तू. आज उतू नाही गेलं बरं का. बऱ्याच दिवसातून दूध उतू गेलं नाही. नाही तर रोज दूध उतू जातं रोज. इकडे आता दूध तापलंय आज ही होते ना घरी म्हणून. आणि इकडे चपाती तापली. हा. आणि मी काय बोलल्यावर ही बायको तापती. चालूच असतं आमचं हाशी मजाक. त्याला जाऊ द्या. घरात नाही का हसतं खेळतं वातावरण पाहिजे. त्याला तर संसार म्हणतात. बरोबर आहे ना. हां. आपलं कधी बी हसतच असतं. नाही पाहिजे ना, हसतं खेळतं पाहिजे बाबा. भांडणात बी हसायचं. हां. भांडण तरी हसायचं. सहसा आमचे जास्त भांडणं होतच नाही भाऊ. आणि झालेच तर तर एक जण त्यातला हसवतं. हां. मी असं किंवा ती. घरची घरीच हेअरस्टाईल. आता पैसे वाचायचे नको आहे. हे घरचे घरच कुठं ना चालू आहे. कशाला पैसे द्यायचे हो? हे सव्वीस जळच्या बरं का औषण टाकली. नाही होत. मग हे धुर निघत बघ मागून नाही निघत. केसात. हे बघा, मी ना घरची घरीच हेअरस्टाईल करायला लागली. आता कशी येते काय माहित नाहीये, पण तुम्हाला मी दाखवल मी प्रॉपर सगळं हेअरस्टाईल झाल्यावर. आणि तुम्हाला एवढा उशीर कसा काय लागला? मग आता बाजार आणायला काय गेले गेले की भेटतं काय काय जागा गर्दी सगळं. आहे का? मग गर्दी किती काम चालू आहे तिथं रोडचं. सातपूरला गेलो होतो. हो ना, आमची तर एवढी ट्रॉफिक आहे ना, त्या रस्त्याचं कामच काय तुम्हाला कवर ऐकावं लागेल काय माहिती रस्त्याचं काम. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हेच असं ऐकावं लागेल. मग ट्रॉफिक किती भयानक आहे. छान आता मी हेअरस्टाईल करतेय. पहा, आपल्या घरची घरीच छोटी मशीन. आता बघते आम्ही झाली का. झाले झाले झाले. ही नाही झाली एवढी व्यवस्थित का, ही नाही झाली. अरे हे तर केस काय चालतं थांब. आता हेअरस्टाईल झालेली थोडंच बाकी आता बघू आता असं. काय आता माझा मेकअप चालू आहे. तर बघा, ही हेअरस्टाईल छान झाली का, ही अशी केलेली आहे मस्त. आणि मला आवडणी मदत केली बरं का आज. आता माझं इथे ताट वगैरे भरून झालेलं आहे आणि मी चाललेले आहे वडाला. तर वडाचं झाड आहे ना, ते अगदी माझ्या घराच्या जवळच आहे आणि मी एकटीच आलेली आहे. माझ्या आधी माझ्या मैत्रिणी आलेल्या होत्या, मावशी आणि मैत्रिणी. तर मग नंतर त्यांनी माझी ओटी वगैरे भरली आणि त्या गेलेल्या आहेत घरी. तर आता मी ह्या दुसऱ्या मावशींची ओटी भरतीये
आणि खूप छान अशी पूजा झाली. मस्त रील्स वगैरे काढल्या आम्ही. आणि याच्यानंतर मला माझ्या नणंदबाईचा फोन आलेला आहे. त्या म्हटलेल्या आहेत, की गार्डनला फोटो शूट करायचे आहेत, तर या. तर ह्या माझ्या नणंदबाई आहेत आणि त्या इथेच गार्डनमध्ये वड आहे, तर तिथेच पूजा करणार आहेत. तर मी आधी त्यांची वटी वगैरे भरून घेते, हळदी-कुंकू लावते आणि त्या बोलत होत्या फोनवर, कारण की त्यांना घरून आला होता फोन. तर वंशू रडत होते, त्यामुळे त्यांना फोन आला होता आणि आता मला घरी जायचं आहे. तर धनुदीदीचा पण फोन आला होता, की लवकर घरी ये म्हणून. तर आता परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.